मी सध्या पुण्यातील कोथरूड परिसरात जो कर्वे चौक आहे त्या चौकात आहे आणि कोथरूडमधील जे त्रस्त नागरिक आहेत किंवा कोथरूडचे ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय की लक्षवेधी फ्लेक्स लावलेला आहे। या फ्लेक्सवर जे आहे ते जो लक्षवेधी आशय दिसतोय तो कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं आणि जाहीर निषेध अशा प्रकारच्या आशयाचं फ्लेक्स जे आहे ते कोथरूडमधील अनेक चौकात लावण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की कोथरूडमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीची प्रकरणं वाढत आहेत आणि या फ्लेक्सच्या माध्यमातून आपण वरती पाहतोय की माननीय मुख्यमंत्री यांना पत्र, जे फ्लेक्स या ठिकाणी लावलंय ते मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिल्याचं दिसतंय आणि या फ्लेक्सवर जे आपण प्रश्न पाहतोय 10 प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहतोय की गुन्हेगारांना अभय कोण देतं, त्यांना पैसा कोण पुरवतं, गुन्हेगारांचा पोशिंदा कोण आहे, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, अशा प्रकारचे 10 प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि याला नेमकं जबाबदार कोण अशा प्रकारचा हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण जर खाली पाहिलं या फ्लेक्सवर तर महत्वाची टीप देण्यात आलेली आहे की या संदेश मागे कोणाचाही राजकीय द्वेषभावना नाही, ही परिस्थिती खरी आहे आणि समस्त गावकरी कोथरूड व त्रस्त नागरिक यांच्या मार्फत हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहतलं तर काही दिवसापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग नावाचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला मारहाण करण्यात आली होती आणि ही जी मारहाण होती ती गजा मारण्याच्या टोळीकडून करण्यात आली होती। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गजा मारणे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। गजा मारण्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र कोथरूडमधील जी गुन्हेगारी वाढते याला नेमकं जबाबदार कोण आहे अशा प्रकारचा सवाल जो आहे तो कोथरूडमधील नागरिकांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे फ्लेक्स जे आहेत ते कोथरूडमध्ये ठिकठिकाणी लावल्याचं देखील पाहायला मिळतंय। आता यावर राजकारण्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत किंवा हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे यावर मुख्यमंत्री नेमकं काय आता विचार करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।